मुंबई ठाणे आणि महिलांकरता विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे. कशा प्रकारची विशेष हंडी असणार आहे त्यांना फोडण्यासाठी मान दिला जाणार नाही. महिलांसाठी प्राधान्य आपण सर्वच लोक सन्माननीय आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये या दहीहंडीला सुरुवात झाली. आता सगळेच लोक करत असतील त्यांच्या माध्यमातून टेमी नाक्याला दहीहंडी असते, सन्माननीय शिंदे साहेब करतातच आहे. तरी आम्ही करत असतो की दहीहंडी मिळेल आणि त्या महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे गोविंदासाठी उपाय म्हणजे सगळ्यात सेफ्टी बेल्ट असेल, मेडिकल असेल, बोनस असेल, ज्या गोष्टी लागतील त्या आमच्या मंडळाच्या वतीने पूर्ण केल्या जाणार, काही कुठे प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, गोविंदासाठी जेवण पण आम्ही ठेवलेलं आहे. जे प्रत्येक गोविंद आहे तो मग असं काय कुठे सगळेच काय घेऊन येत नाही, पण आम्ही एक गोविंदाचे जेवण जे येतील त्यांना सगळ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण असेल. किती गोविंदा बोधकाने तुमच्याकडे संपर्क सांगितलं ना आता 200पर्यंत गेले. आता महाराष्ट्राच्या नंतर बाहेरनं देखील अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी स्टेजवरती प्लॅटफॉर्म मिळणार आहे. कशाप्रकारचा त्यांचा प्लॅटफॉर्म असणार आहे, कशाप्रकारची नोंद कलाकारांची या ठिकाणी झालेली आहे. कलाकार खास करून अनेक आपले नृत्य साजरं करतात. नाही बघा, या स्टेजवरती संकल्पच्या स्टेजवरती सगळेच कलाकारांनी मला वाटतं केले. जो लहान असेल, मोठा असेल, छोटा असेल, किती मोठा असेल तरी त्याला तोच मान सन्मान केला जातोय. जसं प्रत्येक गोविंदा येणार मुंबईमधून येईल, ठाणे मेमरमधून जो येईल, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली जिथून येईल त्याला तो मान संकल्प प्रतिष्ठानला मिळाला. गांधी घेऊया. अरे बोल 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 बजरंग बली की साहेब इकडे पहा. भांडी पण घ्या आणि क्यूआर कोड पण घ्या. त्या भांडी पण घ्या ना. आणि हे आणि क्यूआर कोड बघा, बस एक मिनिट साहेब इकडे जरा सगळ्यांनी इकडे बघा थोडा. सर सेंटर स्टार्ट एकच करा. संकल्प प्रतिष्ठानतर्फे श्री रवींद्र फाटक व सौ जयश्री फाटक स्वागत करीत आहे. एका मोदीचा सण संकल्प प्रतिष्ठानचा गोविंदा आला आनंदाचं 20वं वर्ष उल्हासात साजरं करूया. जल्लोष आणि आनंदात संकल्पाची घटी फोडूया. मला वाटतं ह्या दिवसाची वाट सर्व गोविंदा वाट बघत असतात आणि 16 तारीखला आपल्याकडे दहीहंडी उत्सव होत असतो आणि संकल्प प्रतिष्ठान 20 वर्ष या चौकामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतो. मला वाटतं हळूहळू करत करत हा संकल्प प्रश्न अख्ख्या देशामध्ये जगामध्ये आपल्या माध्यमातून पोचलाच आहे. पण मी खास करून सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करेल की मला वाटतं दरवर्षी गोविंदा 250 ते 300 लोक या मंडळाला भेट देत असतात आणि गेल्या वर्षी आपण दरवर्षी विक्रम तर करत असतात, नवखर्च लागतच असतात आणि या माध्यमातून सरकारने पण या खेळाला 600 दर्जा दिल्यामुळे मोठ्या परिस्थितीमध्ये लोक या गोविंदामध्ये सहभागी होत असतात आणि चांगले गोविंदा या टायमाला बघायला मिळण्याची इच्छा आहे. यंदा कोणकोणते कलाकार जे आहेत ते आपल्या दहीहंडी उत्सवाला भेट द्यायला येणार आणि जे बक्षीस आहेत त्यांचं स्वरूप कशा प्रकारे असते? बघा, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो विश्वविक्रम करेल त्याला 21 लाखाचा आम्ही प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम 9 थर लावेल त्याला 11 लाखाचं प्राईज आहे.
आणि बाकीचं सर्वच गोविंदांना आम्ही सगळ्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून बक्षिसं दिली जाते. प्रत्येक गोविंदाला मान सन्मान केला जातो, तो या संकल्प प्रतिष्ठानला करत असतो आम्ही. त्याचबरोबर हर्षजत्राची टीम दरवर्षी, यंदा यांचं दुसरं वर्ष आहे, आम्ही रटकरांना त्यांची टीम कार्यक्रम करते आहे. ते पण चांगल्या परफॉर्मन्स करत आहेत. आपल्या टी व्हीच्या माध्यमातून आपण बघत असतात, पण ते पण इथे ओपन परफॉर्मन्स असणार आहे. त्या माध्यमातून त्यांच्यात काही कलाकार आपल्या हंडी पण फोडणार आहेत आणि परफॉर्मन्स करणार आहेत. दिवसभर आपल्याला सर्व गोविंदांचं एन्जॉय होणार आहे. त्याचबरोबर माझे हिंदी कलाकार सगळेच या दरवर्षी येतात, ते सगळे स्टेजवरती असतीलच. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच नेते या व्यासपीठावरती येतील. सर्व गोविंदांचं शुभेच्छा देण्यासाठी. सर, राज्य शासनाने सांगितलेलं आहे की उत्सव साजरा करत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कशा प्रकारे सेफ्टी या ठिकाणी या उत्सवात असणार आहे? बरं, सरकारने जे नियम घालून दिले त्याप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव साजरा दरवर्षी करतोय. त्याच माध्यमातून जे नियम घातले त्या नियमाप्रमाणे आमचं मंडळ काटेकोरपणे प्रयत्न करेल अशी माझी अपेक्षा आहे.